तर पाहूयात पुढची बातमी। 30 सप्टेंबर 1993 लातूर जिल्ह्यातल्या किल्लारी येथे 6.4 रिश्टर स्केलचा धक्का बसला आणि काही सेकंदांमध्येच हुत्याचं नवतं झालं। 52 खेडेगावांमधील 30,000च्या आसपास घरं आणि आधारभूत सोयीसुविधा कायमच्या नष्ट झाल्या। उस्मानाबादमधील सास्तूर परिसरातही मोठ्या प्रमाणात भूकंप झाला। आज किल्लारी आणि सास्तूर येथील भूकंपाला या घटनेला आज 30 वर्ष पूर्ण होत आहेत। दरवर्षीप्रमाणेच यावर्षी सुद्धा आजच्याच दिवशी भूकंपामध्ये मृत्यू पावलेल्यांचं स्मरण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे। त्यासोबतच आज किल्लारीमध्ये शरद पवारांसाठी कृतज्ञता सोहळ्याचं सुद्धा आयोजन करण्यात आलं आहे। 1993 मध्ये ज्यावेळी भूकंपाची घटना घडली त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते। राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। राहुल, हा कृतज्ञता सोहळा तर होणारच आहे, परंतु या दिवसाला आज 30 वर्ष पूर्ण झालेले आहेत। काही नवीन प्रश्न पण या निमित्ताने निर्माण झालेत। म्हणजे श्री शरद पवार यांना याच भागातली काही मंडळी भेटण्यासाठी गेली होती 2 आठवड्यापूर्वी। त्यांनी एक नवीन प्रश्न मांडला की या भागातल्या मंडळींना भूकंपग्रस्त म्हणून जे प्रमाणपत्र दिलं जात होतं त्याचं एक आरक्षण होतं, ते बॉम्बे हायकोर्टामध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या एका नेतृत्वाच्या जोरावरती तो मुद्दा बाजूला सारला गेला आणि या भूकंपग्रस्ताचा लाभ उर्वरित महाराष्ट्रातल्या मंडळींना सुद्धा त्या आरक्षणाच्या कोट्यातनं व्हायला लागला। त्यामुळे ती एक प्रकारची अस्वस्थता होती आणि ते शरद पवार यांना आपण जाऊन सांगावी असं 30 वर्षानंतर सुद्धा या मंडळींना जो त्यांच्याबद्दलचा विश्वास आहे त्या विश्वासामुळं वाटल्यामुळं ती तिथे भेटायला गेली आणि मग पवार स्वतःच असं म्हणाले की मी इथे येतो आणि मग तो आजचा सोहळा होणार आहे। आणि खरंच आहे की श्री शरद पवार हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांचं नेतृत्व हे उर्वरित म्हणजे मुंबई उर्वरित महाराष्ट्रातून आलेलं असल्यामुळं गावगाड्यात काय काय प्रश्न निर्माण होऊ शकतात, म्हणजे आता सर्व समाज घटकाला गावगाड्यातल्या एकत्रित करून त्यांचं पुनर्वसनाचं काम करणं हे खूप अवघड गोष्ट आहे। विशेषतः सीमावर्ती भागातली स्थिती ज्यांना माहिती आहे त्यांना, किंवा ज्यांचं मानसिक आरोग्य ढासळलेलं होतं त्यांना मानसिक आधार देणं 30 वर्षापूर्वी मानसिक आरोग्य नावाची कल्पना असते असं म्हणणं। आणि जगभरातले वेगवेगळे तज्ज्ञ वेगवेगळे मुद्दे मांडत होते। आता लॉरी बेकर सारखे तज्ज्ञाचं असं मत होतं की आता मी जिथे उभा आहे तिथलंच जे लोकल मटेरियल आहे त्याचा वापर करा आणि उत्तम पद्धतीचं पुनर्वसन करा। अशा वेळेला की ज्यावेळेला संवादाची माध्यमं अत्यंत मर्यादित आहेत, मोबाईल नाही आहेत, त्यावेळेला संपूर्ण मंत्रालय किमान काही महत्त्वाचे घटक हे सोलापूरच्या रेस्ट हाऊसला आणणं आणि त्याच्या माध्यमातनं त्यावेळेला तरी किमान जगातलं सर्वात मोठं पुनर्वसनाचं काम करणं, कारण 10,000 लोक जवळपास मेले होते, 15,000 जनावरं नष्ट झालेली होती, 52 गावामध्ये या भूकंपाचा प्रकोप होता आणि 11 जिल्हे प्रभावित झालेले होते। ते काम आजही इथल्या मंडळींच्या लक्षामध्ये आहे आणि म्हणून शरद पवार यांना ते भेटत आहेत। पण याचे बघा, शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये प्रशासकीय उत्तम कामापैकी एक काम म्हणून या कामाचा उल्लेख केला जातो की त्यांनी जी धडाडी दाखवली, भूकंप झाला, आकाशवाणीवरती बातम्या येत होत्या, त्याच वेळेला श्री शरद पवार हे इथं पोहोचलेले होते। तर त्यांची जी राजकीय कारकीर्द आहे त्यातली एक महत्त्वाची घटना म्हणून या घटनेकडे बघितलं जातं। ते त्यांना स्वतःलाही माहीत आहे आणि ते बऱ्याच वेळेला म्हणतात, त्यांचे चाहते, त्यांचे समर्थक आणि राजकीय विश्लेषक सुद्धा म्हणतात की प्रशासन कशा पद्धतीनं हाताळायला हवं हे ते श्री शरद पवार यांनी या घटनेमधून दाखवून दिलं। पण तरीही 30 वर्षानंतर काही प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत। म्हणजे ज्यांना पुनर्वसनाचा लाभ झालेला आहे त्यांची घरं तितकी सक्षम आहेत का? विशेषतः जॉलॉजिकल जो ह्या बेसाल्टचा भाग आहे तो सेस्मिक झोन 5 मध्ये येतो, तरीसुद्धा इथं आजूबाजूला सुरू असलेली बांधकामं कशी आहेत? लातूरसारखं शहर जे इथे खूप जवळ आहे आणि कोट्यानंतर सर्वात जास्त मेडिकलला शिकणारे इथं विद्यार्थी आहेत, पण तिथे हाय राईज बिल्डिंग ज्या उभा राहत आहेत जिथं शिरणं आणि गाड्या घेऊन जाणं मुश्किल आहे। सो लोक काही शिकलेत का? अशा अनेक प्रश्नांची उकल किमान या निमित्ताने चर्चा तरी व्हायला हवी आणि ती कृतज्ञता आज श्री शरद पवार यांच्याबद्दल ते व्यक्त करतील। शरद पवार ज्या राजकीय फेजमधनं सध्या जात आहेत अशा वेळेला अशा पद्धतीचा कार्यक्रम होणं म्हणजे त्यांची महाराष्ट्रातली जी काही प्रतिमा आहे, होती आणि राहील त्याला एक प्रकारचं आणखीन एक बळ देणं आहे असं कोणी म्हणेल, पण ते खरं आहे। अर्थात त्यांच्या कामाचं मूल्यमापन करत असताना त्यांची राजकीय भूमिका आणि त्यांचं प्रशासकीय कौशल्य अशा 2 वेगवेगळ्या पद्धतीनं गोष्टी पाहता येतील आपल्याला। राहुल, धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल आणि या विश्लेषणाबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।